सांगलीमध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांच्या वॉल कंपाऊंडवरती आक्षेपार्ह विधान, महापुरुषांची विटंबना करण्याचा प्रयत्न. सांगलीमधील आंबेडकरी समाज आक्रमक व मातंग समाजाचे शिष्टमंडळ PI यांना भेटायला पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहे. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरील साईडच्या त्या कंपाऊंडवर चुकीचं विधान केल्यात, त्या संदर्भात आम्ही शहर पोलीस स्टेशनमध्ये साहेबांना भेटायला आलो होतो. त्याची माहिती घेण्यासाठी आलो होतो. तर त्या ठिकाणी साहेबांकडून अशी माहिती मिळाली की तुमची चौकशी चालू आहे आणि महत्त्वाचं तिथे कॅमेरा बंद आहे. तो कॅमेरा का बंद आहे आणि हा विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याला कोण माते फिरू आहे असं आम्ही म्हणणार नाही, कारण ही षडयंत्रपूर्वकच झालेलं आहे. माते फिरू आहे हे जर प्रशासनानं किंवा त्या कुठल्याही लोकांना कसलंही सर्टिफिकेट दिलं तर ते आम्ही मान्य करणार नाही. जो माणूस आहे त्याला शोधून त्याचा पूर्ण शहरभरात भिंड काढण्याची आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची आज सांगलीमध्ये काही समाजकंटकांनी विटंबना केलेली आहे. त्यांच्या वॉल कंपाऊंडवरती चुकीच्या पद्धतीचं विधान काही समाजकंटकांनी लिहिलेलं आहे. तर या विधानाचं प्रथम आम्ही समस्त मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतोय. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या जगातले एक विद्वान असे महापुरुष आहेत आणि या महापुरुषाला कसं बदनाम करायचं, या महापुरुषाची उंची कशी कमी करायची, असे काही माथे फिरू आणि समाजकंटक जे आहेत ते जाणीवपूर्वक वारंवार करत आहेत. तर माझी पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की ह्या जो काही घडलेला प्रकार आहे या प्रकारामध्ये आपण कसलीही कसूर आणि कसलीही कसरता न करता याचा तपास करावा. कारण घडलेला प्रकार जो आहे तो त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामध्ये जो CCTV कॅमेरा आहे तो बंद आहे. त्या ठिकाणी काही लोक सुद्धा जे काही प्रशासनाची पाहिजे होती ती उपस्थितीच नाही आहेत आणि हा पूर्व काही गट आहे का असा आमचा या ठिकाणी संशय आहे. आणि हा गट करणारा आणि जो त्या ठिकाणी ज्याने लिहिलंय तो आणि त्याच्या मागं ज्याचा मेंदू आहे तो, या दोघांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे आणि यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असे आम्ही या ठिकाणी मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतोय. आणि जर का जे दोषी आहेत त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर पूर्ण महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटलेले आपल्याला दिसतील, एवढाच इशारा या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय भीम, जय लवजी. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजसाठी प्रतिनिधी मुकेश मोहिते. तुमच्या स्वप्नातील घरासाठी एक विश्वासू नाव, गोल्डन आय रिअल इस्टेट. सांगली असो किंवा पुणे, कोल्हापूर, मुंबई व इतर महाराष्ट्रात कुठेही प्रॉपर्टी डीलिंगसाठी, खरेदी विक्रीसाठी तुमच्या विश्वासू पार्टनर. प्रॉपर्टी डीलिंग, रिडेव्हलपमेंट आणि रिअल इस्टेट कन्सल्टन्सी, सर्व सेवा एकाच ठिकाणी. योग्य मार्गदर्शन, पारदर्शक व्यवहार. आजच संपर्क करा. गोल्डन आय रिअल इस्टेट. प्रोप्रायटर श्री पियुष भाटे, सांगली.